तौक्ते चक्रीवादळानंतर अवघ्या 8 दिवसांनी भारताच्या पूर्व किनारपट्टीवर भयंकर यास चक्रीवादळ आज धडकणार आहे। ताशी 155 ते 185 किलोमीटर प्रति तास वेगाने हे चक्रीवादळ घोंगावणार असून पश्चिम बंगाल आणि ओडिशात हाय अलर्ट जारी केलाय। दरम्यान वादळात उपाययोजना करण्यासाठी परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी रात्रभर मंत्रालयात ठाण मांडून बसणार आहेत। मुंबईत कोरोनाचे रुग्ण कमी झाले असले तरी सगळे निर्बंध उठवणार नाहीत अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली। मात्र येत्या काळात काही छोट्या व्यावसायिकांना सूट दिली जाईल असा विश्वास शेख यांनी व्यक्त केलाय। राज्य सरकारने पाठवलेल्या विधान परिषदेसाठीच्या 12 नावांची नियुक्ती अद्याप झालेली नाही। या प्रकरणी नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योगपती रतन लथ यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। यावर 9 जूनपर्यंत राज्यपालांना भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत। बिहारमध्ये निवडणुका झाल्यानंतर 48 तासात विधान परिषदेवर नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या, पण महाराष्ट्रात राज्यपाल घटनात्मक पदाला साजेसं काम करत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे। मला कुणाच्या पाठिंब्याची गरज नसल्याचं म्हणत संभाजीराजेंनी भाजपला खडसावलंय। जालन्यात ते पत्रकारांशी बोलत होते। मला समाजाचा पाठिंबा आहे, मी आताच येऊन टपलो नाही तर माझी पूर्ण वाटचाल समाजासाठी आहे, त्यामुळे मला कुणाच्या पाठिंब्याची गरज नाही। दरम्यान माझी आणि मेटेंची तुलना का करता? मेटे मेटे आहेत, संभाजी छत्रपती हे संभाजी छत्रपती आहेत असं म्हणत संभाजीराजेंनी मेटेंना टोला लगावलाय। ठाण्यातील सत्ताधारी शिवसेनेच्या एका नगरसेवकानं चक्क मद्यपींना दारू वाटपाचा कार्यक्रम केल्याचा आरोप होतोय। सध्या या कार्यक्रमाचे फोटो व्हायरल होत आहेत। पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात दारू वाटपाचं आयोजन केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात। समाजसेवक प्रकाश सुर्वे यांनी या प्रकरणी तक्रार केली असून दारू वाटप करणाऱ्या शिवसेना नगरसेवक दीपक वेदकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। या प्रकरणावर भाजप नेते निरंजन डावखरे यांनी नाराजी व्यक्त केली। मात्र व्हायरल झालेले फोटो जुने असल्याचं सांगत त्यावेळी चेष्टेचा विषय व्हावा यासाठी फोटो काढण्यात आल्याचं स्पष्टीकरण शिवसेना नगरसेवक दीपक वेदकर यांनी दिलंय। नाशिकच्या नामांकित हॉस्पिटलनं अवाजवी बिल आकारल्याचा आरोप करत आम आदमी पार्टीचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे यांनी हॉस्पिटलमध्ये अर्धनग्न आंदोलन केलं। हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णाला वाढीव बिल देण्यात आल्याचा आरोप जितेंद्र भावे यांनी केलाय। याविरोधात त्यांनी हॉस्पिटलमध्येच अर्धनग्न आंदोलन केलं। या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी भावे यांना ताब्यात घेतलंय। राज्य सरकारनं घेतलेल्या होम आयसोलेशनच्या नव्या नियमावलीला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी तीव्र विरोध केलाय। ज्यावेळेस गरज होती तेव्हाच हा नियम लागू करायला हवा होता। राज्य सरकारनं नव्या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे। मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार पडली। यावेळी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पुढे कोणती कायदेशीर पावलं उचलायची यावर चर्चा करण्यात आल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलंय। त्याचबरोबर मराठा समाजातील ज्यांची शासकीय सेवेत निवड झाली आहे अशा उमेदवारांना नोकरी देण्याबाबत तसंच ज्यांची प्रक्रिया अपूर्ण राहिली आहे अशा 2 विषयांचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आल्याचं देखील चव्हाण यांनी सांगितलं। राज्यात लॉकडाऊनमध्ये वाढ होणार असल्याच्या चर्चेला उधाण आले असताना औरंगाबाद जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी लॉकडाऊनला कडक विरोध केलाय। राज्यात जर लॉकडाऊन लागत असेल तर आम्हाला आता लॉकडाऊन नकोय। 1 जूनपासून शहरातील दुकानं उघडणार असल्याचा इशारा जलील यांनी दिलाय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे टीव्हीवर येऊन फक्त ज्ञान पाजण्याचं काम करतात, मात्र जनतेच्या हिताचा निर्णय घेत नसल्याची टीका जलील यांनी केली आहे। दरम्यान लॉकडाऊन प्रकरणी चंद्रकांत खैरे यांनी जलील यांच्यावर सडकून टीका केली। जलील हे दादागिरी आणि ब्लॅकमेलिंगचं काम करतायत असा गंभीर आरोप चंद्रकांत खैरे यांनी केलाय। इम्तियाज जलीलवर प्रशासनानं तातडीनं कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली। खैरे यांच्या या टीकेमुळे औरंगाबादेत पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे। विनायक मेटे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे। मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं रद्द केल्यानंतर विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अशोक चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले होते। राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच आरक्षण रद्द झाल्याचं मेटे म्हणाले होते। त्यामुळेच मेटेंनी आता न्यायालयीन लढा देण्यास सुरुवात केली आहे।
सोलापूर महापालिकेच्या शिवसेनेच्या नगरसेविका अनिता मगर यांचं नगरसेवक पद उच्च न्यायालयात रद्द ठरवण्यात आलंय। 2017 साली निवडणुकीत प्रभाग क्रमांक 11 मधून अनिता मगर विजयी झाल्या होत्या। नगरसेविका अनिता मगर यांना 3 अपत्ये आहेत, त्यांचं नगरसेवक पद रद्द करण्यात यावं अशी याचिका दाखल केली होती। सुनावणी अंती सोलापूर कोर्टानं 2018 साली नगरसेविका मगर यांचं नगरसेवक पद रद्द ठरवलंय। ज्या नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालंय त्यांना लोकल आणि मेट्रोनं प्रवास करण्याची परवानगी द्या, त्यामुळे अनेकांचा रोजगार पुन्हा एकदा सुरू होईल अशी मागणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे। अमेरिकेत बायडन यांनी देखील लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांना कामासाठी बाहेर पडण्याची परवानगी दिली। जर अमेरिकेत होऊ शकतंय तर मग भारतात का नाही असा सवाल देशपांडे यांनी उपस्थित केलाय। निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यातून कोकणवासीय सावरत नाहीत, तोच तौक्ते चक्रीवादळानं जोरदार तडाखा दिलाय। त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या नुकसानग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांप्रमाणेच मदत दिली जाईल असं मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलंय। दौऱ्यावेळी तात्पुरती घोषणा न करता आढावा घेऊन व्यवस्थित मदत दिली जाईल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। कुणालाही मदतीपासून वंचित ठेवलं जाणार नाही असंही त्यांनी म्हटलंय। मात्र मदतीचा आकडा अद्याप स्पष्ट करण्यात आला नाही। पंजाब आणि दिल्लीला लस पुरवठ्यास नकार देणाऱ्या परदेशी कंपन्यांच्या लशी मुंबई पालिकेला मात्र उपलब्ध होण्याचे संकेत आहेत। स्पुटनिक लशीबरोबरच ॲस्ट्राझेनेका, फायझर आदी लशींचा मुंबई पालिकेला पुरवठा करण्याची तयारी 8 पुरवठादारांनी दर्शवली आहे। नव्याने स्वारस्यपत्र सादर केलेल्या काही कंपन्यांना कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार असून त्यासाठी पालिकेनं निविदेला 1 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे। मुंबईतील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 94% झाली आहे। दरम्यान मंगळवारी 1037 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 37 रुग्णांचा मृत्यू झालाय। मुंबईत एकूण बाधितांची संख्या 6,99,000 झाली आहे। एका दिवसात 1427 रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत 6,55,000हून अधिक म्हणजेच 94% रुग्ण कोरोनामुक्त झालेत। मुंबईतील उपचाराधीन रुग्णांची संख्या 27,649 झाली आहे। सोमवारी 21,000 चाचण्या करण्यात आल्या, त्यापैकी सुमारे 5% नागरिक बाधित आढळलेत। मुंबईतील रुग्णवाढीचा दर 0.19% खाली आलाय, तर रुग्ण दुपटीचा कालावधी 345 दिवसांवर पोहोचला आहे। कोव्हॅक्सिन लशीला आपत्कालीन मान्यता देण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं अधिक माहिती मागवली असून अमेरिकेतही या लशीला आपत्कालीन परवानगी मिळवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत। भारत बायोटेक लिमिटेड या कंपनीच्या भागीदार असलेल्या ऑक्युजन या कंपनीनं सर्व माहिती असलेला एक संच फाईलच्या स्वरूपात अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासन खात्याला सादर केला आहे। संपूर्ण एप्रिल महिना सातत्यानं आणि वेगानं वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येनं मे महिन्यामध्ये माघार घेतल्याचं दिसून येत आहे। मे महिन्याच्या उत्तरार्धात या संख्येत लक्षणीय घट झाल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होतंय। मंगळवारी दिवसभरात राज्यात 24,136 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली। हा आकडा देखील मोठाच असला तरी 2 आठवड्यांपूर्वीपर्यंत रोज आढळणाऱ्या 50,000 ते 60,000 रुग्णांच्या संख्येत आता निम्म्यानं झालेली घट सकारात्मक आणि दिलासादायक बाब ठरली आहे। कोरोनामुळे कुटुंबातील सदस्य गमावलेल्या पदाधिकाऱ्यांचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्र पाठवून सांत्वन करण्याचा प्रयत्न केलाय। राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या घरी वैयक्तिक पत्र पाठवून त्यांना धीर दिला। प्रत्येक विभाग अध्यक्षावर हे पत्र कार्यकर्त्याच्या घरी पोहोचवण्याची जबाबदारी देण्यात आली होती। माहीम विभागाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी आज त्यांच्या विभागातील पत्र घरी पोहोचवली आहेत। येत्या 5 तारखेला मराठा नेते विनायक मेटे यांच्या पुढाकारानं बीडमध्ये पहिल्या मराठा समाजाचा मोर्चा निघणार आहे। मात्र त्यापूर्वीच विविध मराठा संघटनांमध्ये मोर्चा संदर्भात मतभेद असल्याचं समोर आलंय। बीडमध्ये सर्वच राजकीय पक्ष आणि संघटनेनं एकत्र येत काल बैठक घेतली। येत्या 5 तारखेला मराठा नेते विनायक मेटे बीडमध्ये पहिला मोर्चा काढतील, परंतु हा मोर्चा त्यांचा वैयक्तिक असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय। मेटे काढत असलेल्या मोर्चाचा आणि मराठा क्रांती मोर्चाचा संबंध नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। मेटे पक्ष संघटनेच्या नावाखाली मोर्चा काढतायत, त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाचा त्याच्याशी संबंध नाही। कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर मराठा क्रांती मोर्चा पुढील दिशा ठरवेल असं देखील सांगण्यात आलं। होम आयसोलेशनमध्ये असलेले अनेक कोरोना रुग्ण बाहेर फिरत असल्याचं दिसत आहे। त्यामुळे राज्य सरकारनं होम आयसोलेशनबाबत मोठा निर्णय घेतलाय। राज्यात यापुढे कुणालाही होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार नाही। रुग्णाला आता कोविड सेंटरमध्येच आयसोलेट करता येणार आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे।
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात हाहाकार उडालेला असताना काही दिवसांपूर्वी हवेत कोरोना विषाणूचं अस्तित्व असल्याचा दावा करण्यात आला होता. त्याला शास्त्रज्ञांनी पूर्णपणे नकार दिला होता. आता लखनौमधून एक धक्कादायक माहिती समोर आली असून कोरोना संदर्भातील चिंता वाढण्याची शक्यता आहे. लखनौमध्ये सांडपाण्याचं परीक्षण केलं असता त्यात कोरोना विषाणूचं अस्तित्व असल्याचं समोर आलंय. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. कोरोनाबरोबरच ब्लॅक फंगस सारख्या अनेक आजारांनी देशामध्ये सध्या थैमान घातलंय. त्यात पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपलाय. पावसाळ्यासोबत अनेक आजारही येत असतात. अशा परिस्थितीत बालरोग तज्ज्ञ आणि राज्यातील कोविड टास्क फोर्सनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पावसाळ्यापूर्वी राज्यात लहान मुलांचं लसीकरण करण्याचं आवाहन केलंय. लहान मुलांना इन्फ्लुएन्झा फ्ल्यूची लस देणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलंय. कारण कोरोना आणि फ्ल्यूची सुरुवातीची लक्षणं सारखीच असतात. या स्थितीत संभाव्य धोका टाळण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचं ठरेल असं टास्क फोर्सचं म्हणणं आहे. जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेशासाठी अँटीजन चाचणी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. जालना जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा जोर काहीसा ओसरलाय. मात्र तरीही काही प्रमाणात रुग्णांत वाढ होतीये. त्यामुळे कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी जिल्हाभरात प्रशासनाच्या वतीनं अँटीजन चाचणी सुरू करण्यात आली आहे. यात आतापर्यंत 9,000हून अधिक जणांची अँटीजन चाचणी करण्यात आली. आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर अँटीजन चाचणी करण्यात येत असून त्यानंतर कार्यालयात प्रवेश दिला जाणार आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाद्वारे गरजू लोकांसाठी मोफत कोविड लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशी माहिती लता मंगेशकर यांनी ट्विटरद्वारे दिली. यासाठी श्री मंगेश व्हॅक्सिन फंडची निर्मिती करण्यात आली. ज्या गरजू लोकांना लसीकरणाचे पैसे देणं परवडणार नाही अशा कुटुंबासाठी दररोज 100 ते 200 लसीकरण मोफत केलं जाईल. घरकाम कामगार कर्मचारी, फेरीवाले, पदपथावरील फळभाजी विक्रेते, रोजंदारीवर काम करणारे कर्मचारी, हातगाडीवाले, रिक्षाचालक यांना या मोफत कोविड लसीकरणाचा लाभ घेता येईल. बीडच्या शिरूर घाट इथल्या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांचं मनोबल वाढवण्यासाठी कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कीर्तनात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण देहभान विसरून दंग झाले. विठूनामाचा गजर करत 2 तास हा कीर्तनाचा सोहळा रंगला होता. ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची सोय व योग्य उपचार मिळावेत यासाठी केज तालुक्यातल्या शिरूर घाट इथं कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आलं. या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांवर मोफत उपचार केले जात आहेत. त्याचबरोबर रुग्णांचे मानसिक आरोग्य चांगलं राहावं यासाठी भजन, योगा, व्यायाम रुग्णांकडून करून घेतला जातोय. युवा कीर्तनकार प्रकाश महाराज साठे यांनी टाळकरी मंडळीसह कीर्तनाला सुरुवात केली. काही वेळातच कोविड केअर सेंटरमधील संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं. यवतमाळमध्ये कोरोनामुळे पालकत्व हिरावलेल्या मुलांना शिक्षण सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी माजी मंत्री संजय देशमुख यांनी पुढाकार घेतलाय. दिग्रस, दारव्हा, नेर तालुक्यातील ज्या लहान मुलामुलींचे आई वडील कोरोनामुळे दगावले असतील अशा लहान अनाथ मुलामुलींना माजी क्रीडा मंत्री संजय देशमुख यांच्या वतीनं मोफत शिक्षण आणि हॉस्टेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या आई ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचं काल संगमनेरमध्ये निधन झालं. त्या 82 वर्षांच्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मराठी रंगभूमीवर पुरुषांनी स्त्रियांच्या भूमिका केल्याची अनेक उदाहरणं आहेत. मात्र स्त्रीनं पुरुषी भूमिका केल्याची उदाहरणं क्वचितच आढळतील. कांताबाईंनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या भूमिका इतक्या हुबेहूब पठवल्यात. रायगडची राणी हे वगनाट्य त्यातल्या कांताबाई सातारकर यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळेच गाजलं. 2005 मध्ये महाराष्ट्र शासनानं तमाशा क्षेत्रातील योगदानासाठीचा पहिला विठाबाई नारायण गावकर जीवनगौरव पुरस्कार देऊन कांताबाईंचा सन्मान केला. सातारा जिल्ह्यात कोरोना आटोक्यात येत नसल्यानं कालपासून कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्या अनुषंगानं पोलीस दलाकडनं जिल्ह्यातील सर्व शहरातील वॉर्ड समिती, गाव पातळीवर ग्राम दक्षता समिती अलर्ट करण्यात आल्या आहेत. नियम मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. औरंगाबादमध्ये शहर पोलिसांनंतर आता ग्रामीण पोलिसांनीही धडक कारवाईला सुरुवात केली आहे. लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 3683 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. नियम न पाळणाऱ्यांना 8,36,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. नगर परिषदेच्या माध्यमातून आतापर्यंत 94 दुकानांवर कारवाई करत 71,000चा दंड वसूल केला गेलाय.
राज्यात 1 जून नंतर लॉकडाऊन शिथिल करण्यात येणार आहे. मात्र काही जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. यात 14 ते 15 जिल्ह्यांचा समावेश आहे. यात अमरावती जिल्हा रेड झोनमध्ये आहे. जिल्ह्यात टेस्टिंग कमी केल्या नाहीत, टेस्टिंग वाढवल्या असून सर्व तालुक्यात कोविड सेंटर उभारण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.